सर्वप्रथम सर्वांना जय भीम, जय एकलव्य, जय शिवराय। आज या ठिकाणी जो आमचा आंबेडकरी समाज, आदिवासी समाज, बहुजन वर्ग या ठिकाणी जमलाय, तर आमच्या बापांनी दिलेले संविधान आहे भारताला, त्याची विडंबना करण्यात आली म्हणून हा समाज उतरलाय। पण सांगायला लाज वाटते का जे या ठिकाणी इन करून जे ड्युटी करतात, जे अधिकारी आहेत, त्यांना सुद्धा लाज वाटल्या पाहिजे। संविधानाचा हक्क बजावतात, हक्क संविधानाला मानणारे आहेत ते, आणि संविधानाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी ड्युटी करतात। तहसीलदार असतील, प्रांत अधिकारी असतील, वेगवेगळे सरकारी ड्युटी करणारे अधिकारी असतील, त्यांना सुद्धा लाज वाटल्या पाहिजे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या माध्यमातून हरामखोर या खुर्चीवर बसलेले आहेत। म्हणून या ठिकाणी त्यांनाही लाज वाटल्या पाहिजे। फक्त आंबेडकरी समाज या ठिकाणी उतरला, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त आंबेडकरी बहुजनांचे राजे हे नाही आहेत, ते सगळ्यांचे बाप आहेत। कारण छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जसं आपण सर्वांना मानतो त्याच पद्धतीने ह्या हरामखोरांना लाजा वाटतात का ज्यावेळेस आमच्या बाबत संविधान जाळलं जातं। मी एक भिल्ल समाजाचा आहे, ज्यावेळेस माझं या ठिकाणी संविधान तयार झालं, आम्ही कधी दुसरा कोणता दैवत बघितला नाही, पण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि त्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी कडक कपडे घालून उभे राहिलो, ज्यावेळेस आमचे राष्ट्रीय नेते या ठिकाणी येतात, वेगवेगळे नेते तयार झालेत। जसं ढवळे साहेब आम्हाला सांगतात, कधी आदिवासींनी देव बघितला नाही, देव जर बघितला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने आम्ही बघितलेला आहे। तुम्ही कोणत्या देवाला जाऊ नका, पण ज्यावेळेस संविधान तुम्ही वाचाल, आमच्या भिल्ल समाजात एक हे का ज्यावेळेस आमच्या बिल्लामध्ये अंगात येतं मरा येते, एवढा येते, वेगवेगळे देव येतात, पण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तुमच्या अंगात ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस अंगात येतील, तर त्यावेळेस कोणताही दंडदांडगा या ठिकाणी ही चेष्टा करणार नाही। म्हणून सांगतो, आता पोतर फक्त याचे संविधानाविरुद्ध जो प्रकार झालेला आहे, तर त्याचा आम्ही एकलव्य संघटना, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराजे ढवळे साहेब, त्याचबरोबर तालुका अध्यक्ष कमिटीच्या वतीने हे उत्तम पवार, मी आमच्या सर्व कमिटीच्या वतीने या ठिकाणी या भाडकाऊंचा जाहीर निषेध करतो। आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी फक्त आंबेडकरी समाज या ठिकाणी जमलाय, तर येणाऱ्या भवितव्यात आदिवासी समाज हा बहुजन वर्ग या ठिकाणी लाखो करोडच्या संख्येने या रस्त्यावर उतरण, एवढंच मी या ठिकाणी गवाही देतो आणि या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो।